ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 28 सप्टेंबर 2025च्या भागात सुरुवातीला हवालदार पाटलाचा तोल जातो आणि त्याच्या हातातले सगळे पेपर खाली पडतात. प्रियाच्या मिसिंग कंप्लेंटची फाईलसुद्धा पडते. अर्जुन तो पेपर उचलणार इतक्यात पाटील लगेचच तो उचलतात. त्यामुळे प्रियाचं सत्य बाहेर येता येता राहतं. सुभेदारांच्या घरी सायली अस्मिताची काळजी घेत असते. अस्मिता तिला तिच्या मैत्रिणींबद्दल विचारते तेव्हा सायली तिला सांगते की मी 11वीला असल्यापासूनच छोटे मोठे जॉब करत होते. आश्रम कसा चालवायचा, आश्रमासाठी पैसे कसे पुरवायचे या विचारातच माझा पूर्ण दिवस जायचा. त्यामुळे माझ्याकडे मैत्रीण अशी होती. कुसुमताई होती, पण आम्ही कधी इतर मैत्रिणींसारखं सिनेमाला जाऊया, फिरायला जाऊया असं नाही केलं. अस्मिताला सायलीची दया येते. ती सायलीला विचारते की तू माझी मैत्रीण होशील का? हे ऐकून सायलीला इतका बरं वाटतं की ती आनंदाने रडू लागते. सायली अस्मिताला गुलाबाचे फूल देऊन मैत्रीचा हात पुढे करते. सायली म्हणते की मला रोज वाटायचं की माझी मैत्रीण असावी, जी आपल्या वयाची असावी. तिच्याशी आपण सगळं शेअर करावं. तुमच्याशी नेहमी मलाही बोलावंसं वाटायचं, पण माझी हिंमत झाली नाही. अस्मिताला सुद्धा फार बरं वाटतं. दोघे एकमेकींना मिठी मारून लढू लागतात. किल्लेदारांच्या घरी प्रिया नागराज एकटाच असताना त्याला विचारते की तुम्ही पार्टी चेंज केली का? काल त्या प्रतिमासमोर तुम्ही माझी बाजू घेतली. मी कशी बिचारी आहे, माझ्यावर कसा अन्याय झाला आहे हे तुम्ही तिला समजावून देत होता आणि मला घरात यायला मदत करत होता. तिकडे तो महिपत माझ्या जीवावर उठला आहे आणि तुम्ही त्याचे खास मित्र असून माझी मदत करताय. यावर नागराज तिला म्हणतो की तुझा जन्म जेव्हा झाला नव्हता तेव्हापासून मी आणि महिपत एकमेकांचे मित्र आहोत. आम्हा दोघांना एकमेकांचे भरपूर सारे सिक्रेट्स माहिती आहेत. आमच्यातली मैत्री तेव्हाच संपेल जेव्हा आमच्या दोघांपैकी एक कोणाचा तरी जीव जाईल. मग नागराज तिला म्हणतो की तुला अडकवण्याचा महिपतने खूप चांगला प्लॅन केला आहे. एकीकडून अर्जुन तुला अडकवणार आणि एकीकडून महिपत. त्यामुळे तुझा जीव न घेता बरोबर तुझं तोंड बंद होणार आहे. नागराजला नक्की काय बोलायचं असतं हे प्रियाला कळत नाही, पण ती मनातल्या मनात घाबरलेली असते. दुसरीकडे हवालदार पाटील आपल्याशी डबल गेम खेळत आहे ही माहिती महिपतपर्यंत पोहोचते आणि तो झाला किडनॅप करतो. प्रियाच्या भूतकाळाची माहिती मिळूनही पाटील महिपतला ती देत नसतात. महिपतकडून पैसे उकळून आपल्या घरी महागड्या वस्तू आणण्याचा त्याचा प्लॅन असतो. मग महिपत त्याला फासावर चढवून ब्लॅकमेल करू लागतो. तेव्हा कुठे येतो? प्रियाबाबतचे सगळे डिटेल्स त्याला देतो. तो सांगतो की ही मुलगी लहानपणी चोर होती. 2-4 वेळा तिला चोरी करताना रंगेहात पकडलेला. नंतर तिला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार होता, पण त्याआधीच ती पळून गेली. त्यानंतर तिचा काहीच पत्ता नाही. महिपतला प्रियाच्या आईवडिलांची माहिती हवी असते. तेव्हा पाटील गयावया करून मी तिची माहिती शोधतो, पण मला इथून सोडा अशी विनंती करतो. बाजारात गेली असताना अस्मिता एक प्लॅन बनवते. मी घरात सगळ्यांना सांगते की सायली सतत कोणत्या ना कोणत्या कामात असते. तिला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामधून ती अर्जुनला वेळ देऊ शकत नसेल, त्यामुळे आपणच तिला आणि अर्जुनला घरात एकांत मिळावा यासाठी बाहेर जाऊ. अस्मिता व इतर सुभेदार सगळे अस्मिताच्या सासरी जातात, तर कुसुम तिच्या ताईकडे जाते. सायली जेव्हा घरी येते तेव्हा तिला आश्चर्य वाटतं की घरातली सगळे एकाच वेळी कसे काय बाहेर जाऊ शकतात. कुसुमने सांगितलेलं असतं की सगळेजण अस्मिताताईंच्या सासरी गेले आहेत. सायलीला पण किती जायचं असतं, पण ती यायच्या आधीच सगळे गेल्यामुळे तिला तिथे जाता येत नाही याची तिला खंत वाटते. किल्लेदारांच्या घरी महिपत आणि नागराज यांचा काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी प्रिया पुन्हा एकदा नागराजाच्या खोलीत जाते. तेव्हा ती सतत त्याला तिच्याकडे असलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून ब्लॅकमेल करत असते. तेव्हा तो तिला म्हणतो, किती दिवस त्या व्हिडिओच्या जीवावर उड्या मारणार आहेस? तुझा पत्ता कट करायचा आम्ही फुल प्लॅन केला आहे. मग नागराज तिला सायलीच्या फोटोऐवजी तिचा फोटो कसा बदलला. मग अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेतोय हे सगळं सांगतो. प्रियाचे आईवडील समोर आले तर तिचा पडदा फाश होणार हे नक्की असतं. प्रिया मनातल्या मनात बोलते
की काहीही झालं तरी आता सायलीचं आणि माझं गाठोडं माझ्या ताब्यात घ्यावा लागणार. एक गाठोडं महिपतच्या घरी आहे तर दुसरं अन्नपूर्णा निवासात. ते सगळ्यांच्या नकळत ताब्यात घ्यावंच लागेल.